शहा साहेबांचं आगमन झालेलं आहे। त्याच्यामुळे मी त्यांचा भारतीय जनता पार्टीचा भारत माता की भारतीय जनता पार्टीचा अमित शाह जी तुम विकास करो, अमित शाह जी तुम विकास करो। देशाचे कणखर गृहमंत्री आपले नेते आदरणीय अमित भाई शाह यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। पण संविधानाचा मूळ गाभा बदलू शकत नाही। आम्ही सर्वोच्च न्यायालयाला मानणारे आहोत आणि संविधानावर विश्वास ठेवणारे आहोत। संविधान घेऊनच आम्ही शपथ घेतो, हे मुद्दा मी या ठिकाणी सांगितलं पाहिजे। अपप्रचार सुरू केलेला आहे। इंडी मधले जे लोक आहेत त्यांनी हा अपप्रचार मुद्दा म्हणून सुरू केलेला आहे आणि आमच्या दलित बांधवांना, मागासवर्गीय समाजाला दिशाभूल करण्याचं काम चालू आहे। पण मी या ठिकाणी शपथ घेऊन सांगतो की संविधानाला कुठलाही धक्का लागणार नाही। संविधान आमचं सर्वोच्च आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल भारतीय जनता पक्ष करणार नाही म्हणजे नाही, हे मुद्दाम आवर्जून ठोकपणे या सगळ्यांना सांगितलं पाहिजे। अपप्रचाराचा भाग आहे, अपप्रचाराचा भाग आहे आणि म्हणून हा सगळा मुद्दाम खटाटोप चालू आहे की मताचं विभाजन कसं करायचं आहे, त्याकरता हा प्रयत्न मुद्दाहून मित्र सुरू आहे। आजचा दिवस एक शुभ दिवस आहे। महात्मा ज्योतिबा फुलेंची आज जयंती आहे। समतेचे पुरस्कर्ते, देशामध्ये समता, सामाजिक समता राबवणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे आणि त्याचबरोबर रमजान ईद सुद्धा आहे। रमजान ईदच्या शुभेच्छा सुद्धा या ठिकाणी मित्र व्यक्त करतो की ज्या माध्यमातून निश्चितच देशामधल्या तमाम मुस्लिम बांधवांना आणि हिंदू बांधवांना, ओबीसींना, सर्वांना एका एकोप्याच्या वातावरणामध्ये बांधण्याचं काम आपल्याला आगामी काळावर करायचं आहे। ही निवडणूक कशा करताय, मला मित्र मुद्दाम आवडून सांगितलं पाहिजे। ही निवडणूक भाजपा लढते आहे ती विकासाच्या मुद्द्यावर लढते आहे का कोणा पंतप्रधानांच्या भाषणामध्ये कुठे व्यक्तिगत टीका आहे का? अजिबात नाही। समोरून कोणी बोलल्यानंतर उत्तर द्यावं लागतं, हा भाग वेगळा। पण पंतप्रधानांच्या एकंदरीत भाषेमध्ये, फडणवीस साहेबांच्या भाषणामध्ये, अजितदादांच्या भाषणामध्ये, त्या ठिकाणी आणि एकनाथ शिंदेच्या भाषणामध्ये आपण पाहाल की विकासात्मक कामासंदर्भामध्ये एका प्रकारची गॅरंटी मोदी साहेबांची गॅरंटी आहे। मित्रहो, हल्ली गॅरंटीचं पेव खूप सुटलंय। उठसूट कोणी गॅरंटी घेत आहे, पण मित्रहो देशाच्या पंतप्रधानांनी घेतलेली गॅरंटी म्हणजे देशातली सर्वोच्च गॅरंटी आहे। शब्द पक्का आहे, मोदी साहेबांचा शब्द पक्का आहे आणि तो शब्द म्हणजे दिलेला शब्द पाळणारे देशाचे पंतप्रधान आहे। केंद्रातलं एनडीएचं सरकार, मोदी साहेबांनी हुकूम सोडला, जो निर्णय घेतला त्या निर्णयाची 100% अंमलबजावणी करणारं केंद्राचं एनडीए सरकार आहे आणि महाराष्ट्रातलं शिंदे सरकार, देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार, अजितदादा, तिघांनी मिळून या देशामध्ये विकासात्मक ज्या काही परंपरेतून ज्या काही गोष्टी करणं आवश्यक आहे, जी वचन दिलेलं आहे, मला मुद्दाम आपल्याला आठवण करून दिली पाहिजे। सगळ्या गोष्टी सरकार कसं बांधील आहे, कटिबद्ध आहे। आम्ही फडणवीस साहेबांना मुंबईला भेटलो, शेवटची कॅबिनेट होती। आम्ही सर्वजण त्यांना आदल्या दिवशी रात्री भेटलो, म्हटलं साहेब उद्या शेवटची कॅबिनेट आहे, यानंतर म्हणजे निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर पुढची कॅबिनेट होणार आहे। आम्ही त्यांना म्हणालो की कोंडलवाडी मधली आपले जे बांधव आहेत, शेतकरी बांधव आहेत, त्यांचं कर्ज 3 कोटीचं होतं, व्याज झालं 8 कोटी, 11 कोटीचं कर्जाचा बोजा हा आपल्या जिल्ह्यातल्या नांदेड लोकसभा मतदारसंघातल्या कोंडलवाडी सोसायटीच्या लोकांचा आहे। त्यांनी मला सांगितलं चिंता करू नका, उद्याच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही हा निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही। बोलले, निर्णय झाला आणि नांदेड जिल्ह्यातल्या कोंडलवाडीतल्या सोसायटीचं कर्ज माफ करायचं काम कोणी केलं असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी त्यांनी ताबडतोब केली। हा शब्दाला महत्व आहे। आपण बोलतो काय, करतो काय, बोलून झाल्यानंतर गप्पा मारतो काय, असं नाही आहे। मित्रहो, आपण सेवालाल महाराजांचं स्मारक पोहरादेवीला केलंच आहे, पण भोकरमध्ये सुद्धा नांदेडला सेवालाल महाराजांचं स्मारक त्या ठिकाणी करण्याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी त्यांनी निर्णय घेतला। 17 कोटी रुपये त्याला उपलब्ध करून दिले आणि नांदेडमध्ये सुद्धा कुरुंदकर साहेबांच्या स्मारकाला सुद्धा आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिलेला आहे।
सांगायचं तत्व एवढंच आहे मित्र हो, विकासात्मक कामामध्ये कमी नाही, सिंचनाच्या कामासाठी पैशाची कमी नाही, राजकीय इच्छाशक्तीला महत्व आहे, राजकीय इच्छाशक्तीला महत्व आहे. आपण जे बोलतो ते कृतीमध्ये आणणं इतपत लोकांना विश्वास राहिला पाहिजे. हल्ली घोषणा खूप होतात, आपण पाहतोय आमचे नाना पटोले काही बोलतात, पण बोलून त्याची अंमलबजावणी होते का? अवस्था एवढी बिकट करून टाकलेली आहे. जाऊ दे, त्या पक्षात मी होतो म्हणून पुन्हा काही बोलणार नाही. परंतु हा फरक आहे, हा फरक आहे. बोलल्यानंतर बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, हे जर सत्य कोणी करत असेल तर मोदी साहेब आज प्रत्यक्षात करून दाखवतात. हा फरक आहे मित्र हो, मला सांगितलं पाहिजे. आणि म्हणून आगामी काळामध्ये 400 पार मध्ये आपण पाहिलं मागच्या 10 वर्षाचा पुढचा विषय 400 पार पुढचा विषय आहे. 400 पार करण्याची जबाबदारी ही तुमची आहे. मोदी त्यांनी सांगितल्या गोष्टी आपल्याला, विकसित भारत, विकसित भारत, विकसित महाराष्ट्र आणि 400 पार, अबकी बार 400 पार. मग 400 पारची जबाबदारी ही मोदी साहेबांची नाही, ही आपली जबाबदारी आहे. प्रत्येक जागा निवडून आली पाहिजे. नांदेड सहित महाराष्ट्रातल्या महायुतीच्या जागा सर्वच्या सर्व निवडून आल्या तर 400 मध्ये त्याची भर पडणार आहे. 400 मध्ये भर पडणारे मतदान तुम्हाला करायचंय, विनंती आम्ही करत आहोत. आणि आपण कुठेतरी स्थानिक गोष्टीमध्ये अडकून गेलो, जातीपातीच्या राजकारणात अडकून गेलो, गडबाजीमध्ये अडकून गेलो तर मात्र नुकसान होईल आणि पुढील 5 वर्ष आपल्याला वाट पाहावी लागेल. अरे अभी तो गलती हो गया, अभी तो गलती हो गया. मागच्या वेळेस तुम्ही माझ्या विरुद्ध प्रतापराव निवडून दिलं. मी म्हणलं भाऊ हरकत नाही, तुम्हाला प्रतापराव पसंत तर मला पण प्रतापराव पसंत, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी निर्णय घेतला. पण नांदेडला आता एका मताने एक गठ्ठा मतदान आपण झालं पाहिजे. दरवेळेस नवीन प्रयोग नको आपल्याला, दरवेळेस नवीन प्रयोग नको. आणि म्हणून 400 पार याची अंमलबजावणी करायची असेल तर तुम्हाला आम्हाला त्याच्यामध्ये बारकाईने प्रत्येक मत भारतीय जनता पक्षाला प्रतापरावांच्या मागे भक्कमपणे उभं केलं पाहिजे. आणि विकसित भारतची जी कल्पना आहे ती मोदी साहेबांनी त्या ठिकाणी उल्लेख केला आहे. आणि मला सांगायचं आहे मित्र हो, विकसित भारत 400 पार केलं की विकसित भारत होणार म्हणजे होणार, विकसित महाराष्ट्र होणार म्हणजे होणार, आणि विकसित नांदेड सुला झाल्याशिवाय राहणार नाही, ही गॅरंटी मोदी साहेबांची मित्र हो. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही आम्ही थोडं गांभीर्याने या सगळ्या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे. हा सिनेमा नाही, सकाळी एक पाहिला आणि संध्याकाळी दुसरा पाहिला असा विषय इतका सोपा नाही आहे. तुम्ही आणि आम्ही मिळून एक भक्कम फळी जी महाराष्ट्रामध्ये फडणवीस साहेबांनी उभी केलेली आहे या महायुतीच्या माध्यमातून, ती फळी मजबूतीने देशाच्या एकंदर विकसित कामामध्ये योगदान करण्याकरता उपयुक्त ठरेल अशा प्रकारचा आगामी काळातला आपला विषय राहणार आहे. मित्रहो, आपण पाहतोय मोदी साहेबांनी पायाभूत सुविधा देशामध्ये दिल्या, मोदी साहेबांनी पायाभूत सुविधा देशामध्ये दिल्या. रस्ते झाले, गडकरी साहेबांच्या प्रयत्नाने नॅशनल हायवे झाले, आपल्या जिल्ह्यात सुद्धा नॅशनल हायवे झाले, पूल झाले, विमान सेवा सुरू झाली. बघा आपण, नांदेडची विमान सेवा मध्यंतरी बंद होती, फडणवीस साहेब आणि अमित शाह साहेबांनी सांगितलं आणि नांदेडची विमान सेवा सुरू झाली की नाही. हे फक्तच घडलं कशामुळे, ते केंद्रामध्ये आपलं सरकार आहे म्हणून ते घडलं. तीर्थक्षेत्र विकास जर पाहिलं, अयोध्या बघा, श्रीराम मंदिराचा त्या ठिकाणी झालेला परिसराचा विकसित कसं झालं बघा आपण. वाराणसी बघा कशा पण झालं. माहूरचं काम सुद्धा त्याच धर्तीवर होणार आहे. अशा पद्धतीने आमचा प्रयत्न सुरू आहे मित्र. तीर्थक्षेत्रांचा विकास, ज्या ठिकाणी लाखो नागरिक दर्शनाला जातात, आपली भक्ती, आपली आस्था, आपलं त्या ठिकाणी आपण मत व्यक्त करतो. आणि त्यामुळे मित्र मुद्दा एवढाच आहे, त्यामुळे विकसित भारताच्या कल्पना, सामाजिक न्यायाच्या योजना, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं झालेलं नाव हे मोदी साहेबांचं कर्तृत्व आहे की ज्याच्यामुळे मूड ऑफ द नेशन, देशातला मूड असाच आहे की आता बाकी काही पाहायचंच नाही, आम्हाला बाकी काही पाहायचंच नाहीये. मोदी साहेबांचं नेतृत्व जागतिक नेतृत्व आहे, जगामध्ये मान्यताच्या नेतृत्वाला आहे, त्याला आपल्याला
आगामी काळामध्ये फार जोरदारपणे ताकद द्यायची आहे आणि म्हणून आपल्याकडे असलेली जी शक्ती आहे ती पूर्णपणे बहुमताकडे जाण्याच्या बाबतीमध्ये आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. मित्र, शेवटचा मुद्दा मला सांगायचा आहे. मित्र हो, आमचे सर्वांचे प्रयत्न आहे की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आणि आदरणीय फडणवीस साहेबांनी, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी 10% आरक्षणाचा निर्णय घेतला. 10% आरक्षणाचा निर्णय लागू झाला, अडचण कुठे नाही. आणि दुसरा गोष्ट म्हणजे ज्यांच्याकडे कुणबी दाखले आहेत, जुने वंशकालीन त्यांचं जे काय असेल त्याप्रमाणे त्यांना ओबी सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर आज आपण पाहतोय की सगळ्या सोयऱ्यांचा विषय सुद्धा अधिसूचना काढून त्याच्यावर ऑब्जेक्शन मागवले आहेत. विषय संपल्यानंतर त्याही नंतर तो विषय मार्गी लागेल. आपल्या ही निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर हाही विषय मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मित्रो, आपल्याला काळजी करायची गरज नाही आहे. केंद्र सरकार आपल्या बरोबर आहेत, अमित शहा साहेब आपल्या बरोबर आहेत, मोदी साहेब आपल्या बरोबर आहेत, देवेंद्रजी, एकनाथ शिंदे, अजित पवार आपल्या सोबत आहेत. या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून मराठा आरक्षण 100% अंमलबजावणी होण्याशिवाय राहणार नाही, हे मुद्दा सांगायचं आहे. मित्र, अधिक वेळ मी घेत नाही. आपल्याला देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा साहेबांना ऐकायच्यामुळे मी पुनश्च एकदा अमित शहा साहेबांचं नांदेडमध्ये मनपूर्वक स्वागत करतो, देवेंद्रजींचं स्वागत करतो आणि प्रतापरावांना शुभेच्छा देऊन आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शहर के बरकत कॉम्प्लेक्स रोड बाबा पेट्रोल पंप के करीब वाक़ क्वींस डिज़ाइनर सूट एंड एम्पोरियम में शादी ब्याह, दीगर तकरीबात और यहाँ पर ब्रांडेड कंपनियों के ड्रेसेस का स्टॉक आ चुका है, जिसमें ग्राहकों के लिए इस शोरूम में नित नए डिज़ाइन के कराची सूट, ब्राइडल सूट, लांचा, फ्रॉक, गाउन, गरारा सूट, शर्ट, शलवार, दुल्हन के सूट के अलावा दीगर फंक्शन के बेहतरीन डिज़ाइन के सूट मुनासिब दामों में दस्तयाब है. वाज़ेह हो कि दुबई, मुंबई, हैदराबाद जैसे कपड़े अब नांदेड़ शहर के क्वींस डिज़ाइनर सूट्स एंड एम्पोरियम एक ही छत के नीचे दस्तयाब है. क्वींस डिज़ाइनर सूट एंड एम्पोरियम के प्रोपराइटर मोहम्मद आमिर ने अवामुन्नास से अपील की है कि वो नित नए स्टॉक के माल की ख़रीदारी करने के लिए इनके शोरूम पर एक मरतबा ज़रूर तशरीफ़ लाए. हमारा पता है बाबा पेट्रोल पंप नज़द बरकत कॉम्प्लेक्स रोड, नांदेड़.